राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोबीची भजी. त्यासाठी मी इथे कोबी बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याला नमक लावून ठेवलेलं होतं. तर आपण आता त्याला पाणी सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करणार आहोत. तुम्हाला जशी पाहिजे तसं तुम्ही तिखटानुसार घालू शकतात. इथे मी जिरे, अद्रक आणि लसूण पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण घातलेली आहे. इथे आपण हळदी पावडर घालणार आहोत. नमक मी अगोदर घातलं होतं, त्यामुळे मी इथे नमक घातलेलं नाही आहे. तुम्ही अगोदरच घालून त्याला ठेवा चोळून, त्यानंतर पाणी सुटतं. आता ओवा घातलेला आहे आणि आता आपण हे पाणी सुटल्यामुळे जेवढं बेसन त्यामध्ये बसन तेवढंच घालायचं आहे. आपल्याला पाण्याचा यूज करायचा नाही आहे. बघू शकता आता मी जेवढं पीठ बसन तेवढं त्यामध्ये घालून घेतलेलं आहे, बेसनाचं पीठ. आणि त्यामध्ये आता शेवटी मी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे अशा प्रकारे. आता आपण यामध्ये भजी सोडून घेणार आहोत. तुम्ही अशा प्रकारे एकदा भजी करून बघा, खूप टेस्टी बनतात आणि झटपट होणारी आपली रेसिपी आहे. आता आपलं अशा प्रकारे भजी तळून घेतले का नाही, ते लो टू मीडियम गॅसवर ठेवायचे, जास्त हाय गॅसवर करायचे नाही, त्यामुळे भजी आपले वरून नेसते कलर येतो, आतून कच्चे राहतात. ह्याला तळायला थोडासा टाईम लागतो. बघू शकता अशा प्रकारे सगळे भजी आपले तयार झालेले आहेत. अशा प्रकारे माझ्या वेगळ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.